हॅलो फॅमिली, कसे आहेत मग? मज्जेत ना? तर मला मध्ये एक दोन ताईंची कमेंट आलेली होती की त्यांना तिखट गोड लोणच्याची रेसिपी पाहिजे म्हणून. तर त्याचीच रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करीत आहे. तर इथे मी 1 डझन आंबे घेतलेली आहेत, कच्ची कैरी घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि छानपैकी इथं मामांजी आपल्याला फोडून देणार आहेत आंबे आणि मस्तपैकी त्याची कोय वगैरे मी बाजूला केलेली आहे आणि छानपैकी छोटे छोटे तुकडे करून इथे मी कैरीची घेतलेली आहेत. तर आता कैरी वगैरे सर्व मी बाजूला करून घेतलेली आहे, कोय कैरी, आणि स्वच्छ अशी फोडी केलेल्या धुवून घेतलेल्या आहेत आणि एका चाळणीमध्ये पाणी थोडंसं निथळण्यासाठी ठेवलेली आहे. तर पूर्णपणे पाणी निथळून झाल्यानंतर रात्री मग मी त्याला हळद आणि मीठ लावून 1 रात्र ठेवलेलं आहे. दुसऱ्या दिवशी कैरीतलं सर्व पाणी जे की कैरीने सोडलेलं आहे पाणी ते आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि सुकवून घ्यायचे आहेत मस्तपैकी. अशा 3 ते 4 तास मी ते फोडी छानपैकी सुकवून घेतलेल्या आहेत. आणि मसाल्यामध्ये इथे मी जिरे, सौंफ आणि मेथी आणि मी ते काळी मोहरी घेतलेली आहे. तुमच्याकडे पिवळी मोहरी असेल तर तुम्ही पिवळी घेऊ शकता आणि लसूण देखील ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत नसल्यास तुम्ही स्किप करा. त्याच्याऐवजी तुम्ही खडे मसाले वगैरेही मिरी किंवा लवंग वापरू शकता. माझ्या इथे ते आवडत नाही म्हणून मी ते स्किप केलेलं आहे. आणि गूळ 1 कप पाण्यामध्ये छानपैकी वितळून घ्यायचं आहे आणि ते तेल असं मस्तपैकी थोडंसं कोमटच तेलामध्ये मी मेथी दाणे सुरुवातीला तसेच लसूण लालसर मस्त परतवून घेतलेलं आहे. आणि जे मसाले होते मोहरी, सौंफ, जिरे ते दरदर असं वाटून घेऊन ते देखील मी आणि लाल तिखट आणि मीठ आणि आता इथे सर्व मी एकत्रित करून मस्तपैकी मसाला बनवून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता सुंदर असा मसाला मी ते बनवून घेतलेला आहे. तर आता संध्याकाळी मस्तपैकी इथे मी थंड केलेला होता मसाला वगैरे, गूळ आणि मसाला दोन्हीही थंड करूनच आपल्याला कैरीमध्ये मिक्स करायचं आहे. तर इथे मी कैरीच्या फोडीवरती सुरुवातीला बनवलेला मसाला छानपैकी मिक्स करून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर जो गूळ आपण वितळून घेतलेला होता गरम करून तो त्याच्यामध्ये मी छानपैकी मिक्स केलेला आहे. चला तर मग फॅमिली, तयार आहे मग चटपटा गोड तिखट लोणचं. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. बाय बाय.